मित्रांनो, आज 19 ऑक्टोबर 2024 तारीख आहे आणि वार आहे शुक्रवार. तर पहिलं तुम्ही बघितलंच असन, हे आमचं असं पत्र्याचं शेड होतं आणि ह्याच्यामध्ये काय झालं, इचूकाटाचं लयच भ्या वाटायला लागलं. इथं टाप्याची टाप्या कातन निघाली, एक साप 2-4 दिवस राहून गेला इथं आतमध्ये ह्या पट्टीत होती, इथं पत्र्याच्या बाजूला. मग लक्ष मानला की असे गट्टू बघू आपण जुने पाणी, आणि मग हे गट्टू आणले आणि आता हे बेताड पलीकडचं रचलं आहे त्या भीतीचं आणि हे रचायचं काम चालू आहे. आणि मी पलीकडून मांडितोय, तेव्हा अलीकडून कापून बिपून देतोय व्यवस्थित एकदम चकाचक. तुटकं फुटक्या इटाचं आम्ही ही टाकाऊ इटापासून केलं आहे. ही खिडकी एक बनवून आणली आहे त्या शॉपवाल्याकडून आणि आता हे चालू आहे काम अशा पद्धतीने. तर आता हे उद्या परत इकडचं पत्र काढून इथं परत चालू करायचं आहे. तर काय सांगशील लक्ष्या, काय वाटतंय तुला, ही घराचं चांगलं आहे का, काय आहे का खर्च करायला पाहिजे अजून काय? ती काय झालंय, पाऊस आला की तडातडा वाजत होतं मागून पुढून सगळी कोणी पुढून. आणि ते नवीन कोणी पाहुणा आला की त्याला इच्छा बी नव्हती लई एवढी राव वाटायची इथं, पत्र्याचं वाटायचे त्याला लई. आणि ते काय झालं, सगळ्यात मेन म्हणजे काय झालं, इथं साप निघायला लागलेत. त्याच्या आतमध्ये दिवाण खाली साप, घरात साप, आंघोळीला गेलं की तिथं साप दिसायचे. तर सगळे बोळ होते पत्र्याचे. त्याच्यामुळं काय म्हणलं, थोडा खर्चच होईल. त्या इटा आणल्या तर स्क्रॅपमधून, इथून कंपनीतून जाऊन त्याच्यामुळं आता हे बांधायचं चाललं की. आता हे बांधलं की इकडचं हे बेताड बांधायचं. इटा आणा आता कमी पडते ना इटा. इटाड बांधलं की बेताड त्याला प्लास्टर करायचं. मग प्लास्टर केल्याच्या नंतर मग कलर फिलर मारायचा येडावाकडा आपला आणि चालून द्यायचं. आणि काय आता त्याला इलाज नाही. ते काय होतं, माणसाचं जीवन एकदाच आहे. साप फिप चावला, आता तुम्ही बघत आहे एवढं मोठं जंगल आहे नुसतं. या जंगलातून गाडी नाही, काय नाही. आता एवढ्या लांब 2 किलोमीटर जर चलत जायचं म्हणलं तर माणूस तिथपर्यंत जाऊन मरण तवर. आणि इथं काय बारकाली साप नाहीत, असे फणीच काढते. तर कोबरा साप आहे असे मोठाले. माणूस तासभर सुद्धा जगत नाही, एवढे बेकार साप आहे. त्याच्यामुळं काय आहे, ती आम्ही चांगलं घर करतो निदान बुवा इचूकाटा जावा नाही म्हणून. ह्याचा बाकी उद्देश काही नाही आमचा, की बाबा चांगलं म्हणजे पैसे नसताना बी आम्ही येडवाकडं कसं तरी बांधलेलं आहे. त्याला प्लास्टर ते करून घ्यायचं म्हणजे इचूकाट्यासाठी ब्याव नाही, म्हणजे राहायला आम्ही मोकळं झालो तिथं. आणि पलीकडं आता तिकडं पडवी काढून तिथं स्वयंपाकाला ह्याला होईल. एकंदरीत एकदम असं इथं आमची चूल आहे स्वयंपाक बनायची.